शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस के सर चिटनीस अतुल बांदीले के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल ने नगर पालिका हिंगनघाट पर धड़क मोर्चा निकाला। इस मोर्चे का उद्देश्य अमृत योजना और विकास कार्यों में हुए भ्रष्टाचार और वेना नदी के पुराने बांध की जांच की मांग की। जनता के मुद्दों के खिलाफ आवाज उठाई है। राष्ट्रवादी के प्रतिनिधि मंडल ने नगर पालिका के मुख्य अधिकारी को एक ज्ञापन सौंपा, जिसमें अमृत योजना और विकास कार्यों में हुए भ्रष्टाचार की जांच करने और उसी प्रकार वना नदी के पुराने बांध के दोषियों के खिलाफ कार्रवाई करने की मांग की गई है। ज्ञापन में ये भी कहा गया है कि यदि इस मामले में कोई कार्रवाई नहीं की गई तो पार्टी द्वारा बड़े आंदोलन की चेतावनी दी गई। पार्टी ने आरोप लगाया कि अमृत योजना और विकास कार्यों में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है, जिससे जनता को काफी नुकसान हुआ। पार्टी ने मांग की है कि इस मामले की जांच किए जाए, नागरिकों की समस्या दूर करने की मांग की, वना नदी के पुराने बांध की जांच किए जाए, सभी समस्या का जवाब 1 सप्ताह में दिया जाए, नहीं तो बड़े आंदोलन की चेतावनी दी है। इस वक्त राष्ट्रवादी शरद चंद्र पवार के कार्यकर्ता, पदाधिकारी और नागरिक उपस्थित थे। हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीकडून आज हिंगणघाटच्या नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल बांदीले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे। जे चर्चा आहे मुख्य अधिकारी यांच्याशी जे आहे मोर्चामध्ये जे चर्चा आहे किंवा शहरातील जे मुद्दे आहे त्यावर चर्चा करण्यात येत आहे। एकूणच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे आक्रमक झाला आहे, जो शहरातील ज्या विकास कामं किंवा भ्रष्टाचार किंवा जुना बंधारा असो याच्यावर जाब विचारल्या जात आहे। एकूणच या भ्रष्टाचार किंवा शहरातील विविध कामाची चौकशी व्हावी आणि काम दर्जेदार व्हावा ही मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस अतुल बांदीले यांच्याकडून करण्यात येत आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आज नगरपालिकेत धडक मोर्चा काढण्यात आला। अनेक मागण्या होत्या नागरिकांच्या प्रभागातल्या, त्या संदर्भात आज आपण मोर्चा काढला। काय म्हणणं आहे, काय मागण्या घेऊन गेले होते? आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नगरपालिकेवर धडक आंदोलन केलं। आमचं 3 तास आंदोलन चाललं कंटिन्यू। हिंगणघाटातल्या गंभीर समस्या आहे, खूप प्रॉब्लेम्स आहे। आम्ही हा एक महत्त्वाचा विषय मांडलेला आहे, जो बंधाऱ्याचा, जो जुना बंधारा होता नदीवर, तो 5 करोड 34 लाखाचा बंधारा होता। तो बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण त्या भ्रष्टाचारी लोकांवर कुठेही कारवाई झाली नाही। तो सुद्धा आम्ही आमच्या निवेदनामध्ये तो विषय मांडलेला आहे। आणि नवीन जो बंधारा बनत आहे, नवीन बंधारा निकृष्ट दर्जाचा न बनता चांगल्या दर्जाचा बनला पाहिजे आणि त्याच्यावर एक समिती सुद्धा नेमली पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही एक विनंती केलेली आहे। आणि अनेक विषय होते, अनेक भागातले विषय होते, काही झोपडपट्टी एरियातले विषय होते, काही अतिक्रमणाचे विषय होते, काही लोकांची दुकानं काढलेली आहे, त्यांच्याकडून काही पैसे घेण्यात आलेले होते 5-25 वर्षा अगोदर आणि आता त्यांना हटवण्यात आलेलं आहे तिथून। काही अनेक वार्डामध्ये रस्त्याच्या समस्या आहे, 2-2दा भूमिपूजन झाले रस्त्याचे, पण रस्ता बनून नाही राहिलेला आहे। आणि काही रस्त्याचे कामं चालू झाले तर 2-2 वर्षापासून पेंडिंग कामं आहे। तर असे हिंगणघाटातल्या अनेक समस्या त्या कशा मार्गी लागतील त्यासाठी आज मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। सांगा, आज निवेदन दिलं, समस्या मार्गी लागल्या तर काय समोरील काय भूमिका आहे? आम्ही 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे सीओ साहेबांना की आम्हाला समाधानकारक उत्तर लेखीमध्ये पाहिजे, रायटिंग मध्ये पाहिजे। जर आम्हाला लेखीमध्ये रायटिंग मध्ये समाधानकारक उत्तर जर नाही भेटले तर आम्ही भव्य मोठ्या प्रमाणात हिंगणघाटातली शहरातली मोठ्या प्रमाणात जनता आमच्या पाठीशी राहणार आहे। आम्ही मोर्चा काढू आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। जे काही त्याचे पडसाद उमटणार त्याचा जबाबदार हे प्रशासन शासन राहणार आहे। एकूणच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सचिव जे आहे राष्ट्रवादीचे अतुल बांदीले यांच्याकडून अनेक प्रभागातल्या किंवा शहरातल्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भात निवेदन दिलं आहे। येत्या काही दिवसात जर निवेदन दिल्यानंतर ही समस्या मार्गी नाही लागली तर राष्ट्रवादीकडून मोठं आंदोलन करण्यात येणार आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।